विद्यार्थी मित्रांनो, आपण फायनल अकाउंट या टॉपिकचा पान नंबर 29 वरील तिसरा प्रॉब्लेम सोडवत आहोत. मागील तासाला आपण सन्ड्री डेटर्सपर्यंतचं पोस्टिंग केलेलं आहे. आता आपण त्यापुढे कंटिन्यू करूया. पुढे आहेत कोल, गॅस अँड फ्युएल 1000 रुपये. याचा अर्थ असा आहे की प्रत्यक्षात मालाचे उत्पादन घेत असताना आपल्याला कारखान्यामध्ये जो खर्च करावा लागलेला आहे, म्हणजे कोळसा, गॅस आणि फ्युएल इंधन यांवर जो खर्च आपल्याला करावा लागलेला आहे तो खर्च म्हणजे कोल, गॅस अँड फ्युएल हा कारखान्याशी संबंधित खर्च असल्यामुळे किंवा वस्तूच्या उत्पादनाशी संबंधित खर्च असल्यामुळे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे आणि तो खर्च येतो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला टू कोल, गॅस अँड फ्युएल म्हणजे इंधन 1000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कोल, गॅस अँड फ्युएल नंतर आहे कॅरेज इनवर्ड. हा वाहतुकीचा खर्च आहे. जेव्हा रेल्वे स्थानक, बस स्थानक किंवा बंदरापासून कच्चा माल आपण कारखान्यापर्यंत आणण्यासाठी आपल्याला वाहतुकीवर जो खर्च करावा लागतो तो खर्च म्हणजेच कॅरेज इनवर्ड होईल. आणि कॅरेज इनवर्ड आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला त्याचं पोस्टिंग करणार आहोत, कारण कच्च्या मालाची वाहतूक आहे ती. म्हणून टू कॅरेज इनवर्ड डायरेक्ट आउटर कॉलमला 800 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅरेज इनवर्ड नंतर दिसत आहेत आपल्याला कॅरेज आउटवर्ड 1300 रुपये. कॅरेज आउटवर्ड हाही वाहतुकीचा खर्च आहे, पण असा वाहतुकीचा खर्च की प्रत्यक्षात मालाचे उत्पादन झाल्यानंतर तयार माल कारखान्यापासून बंदरापर्यंत किंवा स्टेशनपर्यंत किंवा बस स्थानकापर्यंत नेण्यासाठी जो वाहतुकीचा खर्च करावा लागतो तो खर्च म्हणजेच कॅरेज आउटवर्ड होय. आणि तो खर्च येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू कॅरेज आउटवर्ड डायरेक्ट आउटर कॉलमला 1300 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. कॅरेज आउटवर्ड नंतर आहेत प्लांट अँड मशिनरी 13800 रुपये. आणि प्लांट अँड मशिनरी ही ॲसेट आहे, त्याचं पोस्टिंग आपण ॲसेट साईडला करणार आहोत, पण इनर कॉलमला, कारण त्याच्यासमोर स्टार आहे, याचा अर्थ त्यावरती ॲडजस्टमेंट आहे. आधी आपण पोस्टिंग करूया. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला प्लांट अँड मशिनरी, इनर कॉलमला 13800 रुपये. जर ॲडजस्टमेंट नसती तर आपण 13800 रुपये आउटर कॉलमला लिहिले असते. आपण लगेच पाहूया त्यावरती कोणती ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट आहे तिसरी, डेप्रिसिएट प्लांट अँड मशिनरी बाय 7%, की प्लांट अँड मशिनरीची किंमत 7% कमी झाली आहे, असा अर्थ आहे त्या ॲडजस्टमेंटचा. मग आपल्याला गणित करावं लागेल. आधी मशिनरीची किंमत होती 13800 रुपये गुणिले तिची किंमत 7% कमी झाली आहे म्हणून गुणिले 7/100 असा भागाकार गुणाकार आपल्याला करावा लागेल. आणि उत्तर आलेलं आहे 966 रुपये. म्हणजे त्या ॲसेटची किंमत 966 रुपयांनी कमी झाली. डेप्रिसिएशन म्हणले की पर्टिक्युलर ॲसेटमधून ते लेसच करावे. लेस 7% डेप्रिसिएशन. आणि आत्ताच आपण ते कॅल्क्युलेट केलेले आहेत आणि उत्तर आलेलं आहे 966 रुपये. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 12834 रुपये. याचा अर्थ असा आहे की वर्षाच्या सुरुवातीला प्लांट अँड मशिनरीची किंमत होती 13800 रुपये, पण वर्षाच्या शेवटी तिची किंमत 12834 रुपये आहे. म्हणजे प्लांट अँड मशिनरीची किंमत 966 रुपयांनी कमी झाली आहे. आणि हा झाला डेप्रिसिएशनचा फर्स्ट इफेक्ट.
प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट लिहावे लागतात, म्हणजे 966 रुपयांचा सेकंड इफेक्ट आपल्याला घ्यावा लागणार आहे आणि डेप्रिसिएशनचा सेकंड इफेक्ट येतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. मग जेवढ्या रुपयांनी त्या ॲसेटची किंमत कमी झाली ती अमाऊंट लिहूया 966 रुपये आउटर कॉलमला. आत्ता आपली तिसरी ॲडजस्टमेंट पूर्ण झाली आहे, तिला खूण करत आहे मी. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सचं डेबिट बॅलन्सेसचं पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आता क्रेडिट बॅलन्सेसमध्ये पाहूया आपण. कॅपिटल दिलेलं आहे रुचा आणि जुली यांचं. रुचा यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये, जुली यांचं कॅपिटल आहे 40,000 रुपये आणि आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेलं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन रुचा यांचं कॅपिटल आहे 80,000 रुपये रुचा यांच्या कॉलममध्ये आणि जुली यांचं कॅपिटल आहे 40,000 रुपये जुली यांच्या कॉलममध्ये आपण ते कॅपिटल लिहिले. आपल्याला असं लक्षात येत आहे पुढे कॅपिटल नंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स 22,000 रुपये आणि सन्ड्री क्रेडिटर्स येतात बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला क्रेडिटर्स आपण आधी फक्त नाव लिहून ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अनरेकॉर्डेड परचेसेस आपल्याला ॲड करायचे आहेत आणि सन्ड्री क्रेडिटर्स आहेत 22,000 रुपये. मग 22,000 प्लस 6,000 आउटर कॉलमला घेऊया 28,000 रुपये आणि आपण 6,000 रुपयांचं आधीच पोस्टिंग केलेलं आहे. याचे 2 इफेक्ट लिहूनही झालेले आहेत. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. सन्ड्री क्रेडिटर्स नंतर आहेत सेल्स 1,48,000 रुपये आणि सेल्स येतात ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सेल्स 1,48,000 रुपये. एकूण सेल्समध्ये आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्स ॲड करायचे आहेत. मग ते ॲड करून इनर कॉलमलाच घेऊया 1,54,000 रुपये. त्यातून 8,000 रुपये सेल्स रिटर्न्स आपल्याला लेस करायचे आहेत. आधीच आपण पोस्टिंग करून ठेवलेलं आहे. लेस करून आउटरला घेऊया. उत्तर आलेलं आहे 1,46,000 रुपये. म्हणजे एकूण विक्री आपण त्या वर्षी केलेली आहे 1,54,000 रुपयांची आणि 8,000 रुपयांचा माल विकलेला माल रिटर्न आलेला आहे. अशी एकूण विक्री आपल्याला आउटर कॉलमला दिसत आहे 1,46,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. पुढे सेल्स नंतर आहेत RDD 1,200 रुपये आणि आहे ओल्ड RDD आहेत आणि ओल्ड RDDचं पोस्टिंग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला करतो. ग्रॉस प्रॉफिटसाठी समांतर एक ओळ जागा सोडायची आहे. बाय RDD कंसामध्ये ओल्ड आणि ओल्ड RDD आहेत 1,200 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. ओल्ड RDD नंतर आहेत बिल्स पेबल 12,000 रुपये. याचा अर्थ आपण बिलातून रक्कम पे आहे, देणं आहे 12,000 रुपये असा अर्थ आहे. आपण देणं लागतो म्हणून आपण त्याचं पोस्टिंग बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला करणार आहोत. कारण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला देणी कर्ज या नोंदी आपण करत असतो. बिल्स पेबल डायरेक्ट आउटर कॉलमला 12,000 रुपये. आपण पुन्हा ट्रायल बॅलन्समध्ये पाहूया. बिल्स पेबल नंतर आहेत परचेस रिटर्न 6,000 रुपये आणि परचेस रिटर्नच्या समोर अशी आपण बरोबरची खूण केलेली आहे. याचा अर्थ परचेस रिटर्नचं पोस्टिंग झालेलं आहे. आपल्याला असं लक्षात येत आहे की ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्सेसचंही पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. आपण आता ज्या ॲडजस्टमेंट राहिलेल्या आहेत त्या सोडवणार आहोत. आपल्याला एकूण 7 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत या प्रॉब्लेममध्ये. त्यापैकी तिसरी, चौथी, 5वी, 6वी आणि 7वी ॲडजस्टमेंट आपली सोडून झालेली आहे. म्हणजे पहिली व दुसरी ह्या 2च ॲडजस्टमेंट आपल्या सोडवायच्या राहिलेल्या आहेत. चला आधी आपण पहिली ॲडजस्टमेंट सोडूया.
क्लोजिंग स्टॉक इज व्हॅल्यूड ॲट ₹88,000 इन ब्रॅकेट कॉस्ट प्राईस अँड ₹90,000 इन मार्केट प्राईस. आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणजेच मालाचा जो अंतिम साठा आहे, म्हणजेच न विकला गेलेला माल म्हणजेच क्लोजिंग स्टॉक, आणि ह्याच्या दोन अमाऊंट दिलेल्या आहेत, म्हणजे मूळ किंमतही दिलेली आहे आणि मार्केट प्राईजही दिलेली आहे. मग आता तुलना करायची, आपल्याला दोन्ही अमाऊंट घ्यायच्या नाहीत, तर दोनपैकी एकच अमाऊंट आपल्याला घ्यायची आहे. मग तुलना करायची की अमाऊंट मोठी कोणती आहे आणि लहान कोणती आहे. तर आपल्याला असं लक्षात येत आहे की 90,000 ही मोठी अमाऊंट आहे 88,000 रुपयांपेक्षा. मग जी अमाऊंट लहान आहे तीच घ्यायची आहे आपल्याला, म्हणजे 90,000 रुपये आपण कुठेही घेणार नाही. 88,000 रुपये क्लोजिंग स्टॉक. फर्स्ट इफेक्ट येतो क्लोजिंग स्टॉकचा. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 88,000 रुपये. सेकंड इफेक्ट येतो बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला क्लोजिंग स्टॉक, डायरेक्ट आउटर कॉलमला 88,000 रुपये. आपली पहिली ॲडजस्टमेंट पूर्ण झाली आहे, तिला आपण खूण करूया. आपण दुसरी ॲडजस्टमेंट वाचणार आहोत. रुचा अँड जुली विड्रॉन फ्रॉम बिझनेस ₹3,000 अँड ₹2,000 रिस्पेक्टिव्हली फॉर देअर पर्सनल यूज. या ॲडजस्टमेंटचा अर्थ असा आहे की रुचा आणि जुली यांनी आपल्याच व्यवसायातून विड्रॉन केले, काढून घेतले 3,000 रुपये आणि 2,000 रुपये अनुक्रमे फॉर साठी. कशासाठी? तर पर्सनल यूजसाठी, म्हणजेच वैयक्तिक कारणासाठी त्यांनी आपल्याच व्यवसायातून काही रक्कम त्यांनी विड्रॉन केलेली आहे, म्हणजे ही रक्कम त्या आपल्या वैयक्तिक कारणासाठी वापरणार आहेत. आणि जेव्हा आपलेच पार्टनर्स आपल्याच व्यवसायातून काही रक्कम किंवा काही गुड्स वैयक्तिक कारणासाठी विड्रॉन करतात, काढून घेतात, तेव्हा ते त्यांचे ड्रॉइंग्ज असतात. आणि जेव्हा आपल्याला ॲडजस्टमेंटमध्ये ड्रॉइंग्ज देतात तेव्हा त्याचे दोन इफेक्ट लिहावे लागतात. आपण फर्स्ट इफेक्ट लिहिणार आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला टू ड्रॉइंग्स. रुचा यांनी आपल्या व्यवसायातून रक्कम विड्रॉन केलेली आहे 3,000 रुपये आणि जुली यांनी 2,000 रुपये एवढी अमाऊंट विड्रॉन केलेली आहे. हा झाला फर्स्ट इफेक्ट. आता सेकंड इफेक्ट आपल्याला लिहायचा आहे आणि तो येतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय गुड्स विड्रॉन बाय पार्टनर्स. मग त्यांची नावं लिहूया आपण. असं दोघींनी मिळून एकूण 5,000 रुपये विड्रॉन केले. आपली दुसरी ॲडजस्टमेंटसुद्धा पूर्ण झालेली आहे. दोन इफेक्ट लिहून झालेले आहेत. मी दुसऱ्या ॲडजस्टमेंटला खूण केलेली आहे. आपल्याला असं लक्षात येत आहे की ॲडजस्टमेंटचंही पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे, म्हणजे आपल्याला आता प्रॉब्लेम टॅली करायचा आहे. मग प्रॉब्लेम टॅली करण्यासाठी सर्वात प्रथम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करावे, नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सर्वात शेवटी बॅलन्स शीट क्लोज करावे. आधी आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट क्लोज करण्यापूर्वी डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला बेरजेच्या रेघा ओढून घ्यायच्या आहेत. रेघा ओढून झाल्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करूया आणि ती बेरीज आलेली आहे 1,45,900 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 2,39,000 रुपये. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती आहे, डेबिटची आहे की क्रेडिट साईडची आहे. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की 2,39,000 रुपये ही अमाऊंट 1,45,900 रुपयांपेक्षा मोठी अमाऊंट आहे.
म्हणजे क्रेडिट साईडची बेरीज मोठी आलेली आहे. जी बेरीज मोठी आली ती आपण क्रेडिट साईडला पण लिहूया आणि डेबिट साईडला पण. 2,39,000 रुपये, 2,39,000 रुपये. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 2,39,000 वजा 1,45,900 रुपये. वजाबाकी केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 93,100 रुपये. याचा अर्थ आपल्याला डेबिट साईडला 93,100 रुपये बॅलन्स कॅरेट डाऊन द्यावा लागला आणि हा जो बॅलन्स कॅरेट डाऊन आहे तो ग्रॉस प्रॉफिट आहे. टू ग्रॉस प्रॉफिट. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो आणि हा ग्रॉस प्रॉफिट नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करावा बाय ग्रॉस प्रॉफिट. डायरेक्ट आउटर कॉलमला 93,100 रुपये. आपलं ट्रेडिंग अकाउंट क्लोज झालेलं आहे. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करणार आहोत. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचे आहे. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेऊया, डेबिट साईडला सुद्धा आणि क्रेडिट साईडला सुद्धा. जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे बरोबर चौथ्या ओळीवर 1, 2, 3 आणि 4 चौथ्या ओळीवर आपण रेघा ओढून घेणार आहोत. बेरजेच्या रेघा ओढून झाल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे आणि क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची आहे. ही बेरीज मी इथे पेन्सिलीने करत आहे. मग डेबिट साईडची बेरीज आलेली आहे 21,666 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज आलेली आहे 94,300 रुपये. आता तुलना करूया की डेबिट साईडची बेरीज मोठी आहे की क्रेडिट साईडची. तर आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आहे 94,300 रुपये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडची जेव्हा बेरीज मोठी येते तेव्हा नेट प्रॉफिट होतो. म्हणजे इन्कम जास्त खर्च कमी असा अर्थ आहे त्याचा. मग जी बेरीज मोठी आली ती आपण क्रेडिट साईडला सुद्धा लिहूया आणि डेबिट साईडला सुद्धा. 94,300 रुपये, 94,300. आता मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया म्हणजे आपल्याला एकूण नेट प्रॉफिट किती झाला हे समजेल. मोठी बेरीज आहे 94,300 वजा लहान बेरीज 21,666 रुपये. वजाबाकी केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 72,634 रुपये. नेट प्रॉफिट आलेला आहे 72,634 रुपये. हा एकूण नेट प्रॉफिट आहे. आणि हा जो नेट प्रॉफिट आहे आपल्याला पार्टनर्स यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचा आहे. मग आधी आपण ती माहिती लिहूया. टू नेट प्रॉफिट. पार्टनर्सची नावं एकाच्या खाली एक नाव लिहूया, रुचा आणि जुली. एकूण नेट प्रॉफिट त्यांना त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायचं आहे आणि आपल्याला या प्रॉब्लेममध्ये कॅपिटल रेशो सांगितला आहे. सुरुवातीचंच वाक्य आहे की रुचा अँड जुली आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन देअर कॅपिटल रेशो. म्हणजेच रुचा आणि जुली यांना जो काही नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस होईल तो कॅपिटल रेशोमध्ये वाटून द्या. आणि आपण सुरुवातीलाच कॅपिटल रेशो कॅल्क्युलेट केलेला आहे आणि याचा अर्थ त्यांचं जे कॅपिटल आहे त्या कॅपिटलचे सुरुवातीचे अंक आपण घेतलेले आहेत 8 आणि 4. 4ने 8 व 4ला पूर्ण भाग जात आहे आणि उत्तर आलेलं आहे 2:1. म्हणजे कॅपिटल रेशो आला 2:1. या रेशोमध्येच त्यांना झालेला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपल्याला वाटून द्यायचा आहे. जेव्हा आपल्याला प्रॉब्लेममध्ये जो रेशो सांगितलेला असतो त्याच रेशोमध्ये आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वाटून द्यायचा असतो. आता आपण कॅपिटल रेशोमध्ये त्यांना नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस वाटून देणार आहोत. रुचा यांचा रेशो आहे 2 आणि जुली यांचा रेशो आहे 1. मग एकूण जो नेट प्रॉफिट झालेला आहे 72,634 रुपये
72,634 आणि त्यांचा कॅपिटल रेशो आहे 2:1 गुणिले 2 भागिले रेशोची बेरीज 3. हा हिस्सा जाईल रुचा यांना. उत्तर आलेलं आहे 48,422 रुपये. पॉईंटमध्ये उत्तर आलेलं आहे. पुढे आहेत 6. मग अलीकडे जेव्हा पॉईंटच्या पुढील अंक हा 5 किंवा 5पेक्षा मोठा असतो तेव्हा अलीकडील अंक आपण 1ने वाढवतो. म्हणजे रुचा यांना नेट प्रॉफिट मिळणार आहे 48,423 रुपये. हा झाला रुचा यांचा नेट प्रॉफिट. आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे जुली यांचं नेट प्रॉफिट. मग एकूण जो नेट प्रॉफिट झालेला आहे 72,634. जुली यांचा रेशो आहे 1 गुणिले 1 भागिले 3. रेशोची बेरीज 3 आणि उत्तर आलेलं आहे 24,211 रुपये. म्हणजेच त्यांच्या रेशोमध्ये आपण त्यांना झालेला एकूण नेट प्रॉफिट वाटून दिला. रुचा यांना मिळाला 48,423 रुपये आणि जुली यांना 24,211 रुपये. तर त्यांच्यासमोर त्यांचा नेट प्रॉफिट लिहूया. रुचा यांचा आहे 48,423 रुपये आणि जुली यांचा नेट प्रॉफिट आहे 24,211 रुपये. आणि हे पेन्सिलीने लिहिलेलं मी खोडणार आहे. ही माहिती तुमच्यासाठी मी इथे लिहिलेली आहे. आता जो नेट प्रॉफिट झालेला आहे तो आपण ट्रान्सफर करूया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बाय नेट प्रॉफिट रुचा यांचा नेट प्रॉफिट आहे 48,423 रुपये आणि जुली यांचा नेट प्रॉफिट आहे 24,211 रुपये. आता आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचे आहे. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण डेबिट साईडला आणि क्रेडिट साईडला बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत. बेरजेच्या रेघा ओढून झाल्यानंतर आधी आपण जुली यांचा अकाउंट क्लोज करणार आहोत आणि त्यानंतर रुचा यांचा अकाउंट क्लोज करणार आहोत. चला तर मग आता आपण जुली यांचा अकाउंट क्लोज करूया. जुली यांच्या डेबिट साईडला 2,000 रुपये आहेत आणि क्रेडिट साईडला 40,000 प्लस 24,211 रुपये आहेत. आता तुलना करूया की मोठी बेरीज कोणती येणार आहे. आपल्याला सहज लक्षात येत आहे की क्रेडिट साईडची बेरीज मोठी येणार आहे कारण 2,000 रुपये ही अमाऊंट लहान आहे. आपण क्रेडिट साईडची बेरीज करूया. उत्तर आलेलं आहे 64,211 रुपये. जी बेरीज मोठी आली ती डेबिट साईडला पण लिहूया 64,211 रुपये. मग मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 64,211 वजा 2,000 म्हणजे आपल्याला बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागत आहे 62,211 रुपये. आता आपण रुचा यांचा अकाउंट क्लोज करूया. रुचा यांच्या डेबिट साईडची बेरीज आहे 3,000 रुपये आणि क्रेडिट साईडची बेरीज मोठीच येणार आहे 80,000 प्लस 48,423 रुपये. रुचा यांच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येणार आहे ती आली 1,28,423 रुपये. जी बेरीज मोठी आली ती डेबिटला पण लिहूया 1,28,423 रुपये. मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया म्हणजे बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागत आहे आपल्याला 1,25,423 रुपये टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तो त्यांचं कॅपिटल आहे आणि ते कॅपिटल आपण ट्रान्सफर करूया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट रुचा अँड जुली. रुचा यांचं कॅपिटल आहे 1,25,423 रुपये. जुली यांचं कॅपिटल आहे 62,211 रुपये. दोघींच्याही कॅपिटलची बेरीज आपण आउटर कॉलमला घेणार आहोत.
उत्तर आलेलं आहे 1,87,634 रुपये. आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केलेलं आहे. आता आपल्याला बॅलन्स शीट क्लोज करायची आहे. बॅलन्स शीटचं वैशिष्ट्य असं आहे की बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडची बेरीज आणि ॲसेट साईडची बेरीज समान येते. जर बेरीज समान आली नाही तर आपलं उत्तर कुठेतरी चुकलेलं आहे किंवा आपलं पोस्टिंग कुठेतरी चुकलेलं आहे असे समजावे. मग आपण बॅलन्स शीट क्लोज करत आहोत. बॅलन्स शीट क्लोज करण्यापूर्वी आधी आपण बेरजेच्या रेघा ओढून घेणार आहोत, लॅबिलिटी साईडला सुद्धा आणि ॲसेट साईडला सुद्धा. लॅबिलिटी साईडची बेरीज केल्यानंतर उत्तर आलेलं आहे 2,28,434 रुपये आणि ॲसेट साईडची बेरीज आलेली आहे 2,28,434 रुपये. याचा अर्थ आपला प्रॉब्लेम 2,28,434 रुपयांनी टॅली झालेला आहे. तर अशा पद्धतीने आज आपण तिसरा प्रॉब्लेम पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.